मित्रांनो, तुम्हाला असं कधी वाटतंय का, आपण जर उन्हात फिरलो किंवा आपण सर्दीत फिरायला गेलो किंवा एखाद्या पावसामध्ये आपण जर भिजलो तर आपण लगेच आजारी पडतो। मित्रांनो, अशी लक्षणं आपल्याला जर जाणवत असतील तर सावधान। नमस्कार मित्रांनो, मी अशोक, तुमचा आरोग्य मित्र, आपल्या लाडक्या चॅनल हेल्थ कट्टामध्ये आपलं स्वागत आहे। तुम्हाला आठवत आहे का, 2020 ते 2022 पर्यंत पूर्ण जगावरती एका भयंकर रोगाचं सावट होतं। या सर्व काळामध्ये अनेक लोकांना आपला जीव गमावा लागला। एवढेच काय, जे लोक जिवंत राहिले त्यांना सुद्धा खूप मरण यातना सहन कराव्या लागल्या। ही सर्व लोक एका भयानक आजाराने मित्रांनो त्रासित होती। हा आजार शरीरामध्ये हळूहळू पसरतो आणि आपल्याला मोठमोठ्या रोगांना बळी पाडतो। काय आपण अशा आजाराने ग्रस्त तर नाहीत ना? या आजाराची मित्रांनो लक्षणं काय आणि त्यावरती उपाय काय, आज आपण पाहणार आहोत। या आजाराचे नाव आहे ऑटो इम्यून डिसीज, म्हणजेच स्वप्रतिरोधी आजार होय। या आजाराची जी लक्षणे आहेत म्हणजेच काय, ज्यावेळेस एखादा ऋतू बदलतो त्यावेळेस आपल्याला सतत ताप येणे, खोकला येणे, सतत सर्दी होणे आणि थोडा जर आपल्याला त्रास झाला तर आपण सतत मित्रांनो आजारी पडतो। म्हणजेच काय, आपली इम्यून सिस्टीम ही खराब आहे। ज्यावेळेस अशा अवस्थेत आपण जर हॉस्पिटलमध्ये भरती झालो तर अशा वेळेस डॉक्टर्स आपल्याला अँटीबायोटिक देतात आणि जर आपण सतत जर अँटीबायोटिक्स खाल्ले तर आपले जी इम्यून सिस्टीम असते ती इम्यून सिस्टीम खराब होते। तर मित्रांनो, इम्यून सिस्टीम जी आहे ती आपल्या शरीराची सर्वात मोठी संरक्षण भिंत आहे। आपली इम्यून सिस्टीम ही जीवाणू, विषाणू तसेच बुरशी असलेले पदार्थ किंवा ॲबनॉर्मल ज्या कर्करोग पेशी असतात यापासून आपलं संरक्षण करते। ही प्रक्रिया अनेक प्रकारच्या ज्या संरक्षक पेशी असतात त्यांच्या परस्पर कार्यातून घडून येत असते। तसेच या क्रियेमधील जे मुख्य प्लेयर्स आहेत ते आज आपण समजून घेऊयात। मॅक्रोफेजिस म्हणजेच या पांढऱ्या पेशी ज्या आहेत त्या सैन्याची पहिली फळी असते। मित्रांनो, जर एखादा बॅक्टेरिया शरीरात बाहेरून आला तर या पेशी त्यांना लगेच खाऊन टाकतात। टी हेल्पर्स या पेशी लिम्फोसाइट्स नावाच्या ज्या पांढऱ्या पेशी असतात त्यापैकी एक असतात। या पेशी मायक्रोफेजिस नावाच्या ज्या पेशी असतात त्यांच्याशी संलग्न होतात आणि आपण जो धरलेला व्हायरस आहे तो आपला शत्रू किंवा मित्र आहे हे ठरवण्याचं काम करतात। मित्रांनो, जर टी हेल्पर्स या पेशीनं असं ठरवलं की जो बाहेरून येणारा व्हायरस आहे तो खूप मोठा आहे तर सायटोकायनेज नावाचे जे हार्मोन्स आहे ते त्यातून उत्पन्न होते आणि शरीरातील सर्व इम्यून सिस्टीम कामाला लागते। मॅक्रोफेजिस व टी हेल्पर्स यांच्या मदतीला बी सेल्स नावाच्या ज्या पांढऱ्या पेशी आहेत त्यासुद्धा धावून येतात। बी सेल्समध्ये जे काही एन्झाईम्स असते त्या एन्झाईम्सच्या मदतीने बाहेरून येणारा जो व्हायरस आहे या सर्व पेशी एकत्र करून त्यांना मारतात। आपले व्हायरसपासून संरक्षण होते। ही प्रक्रिया मित्रांनो शरीरामध्ये अगदी काही मिनिटातच होते। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जे काही न्यूट्रिशन सप्लिमेंट्स असतात त्यामध्ये नैसर्गिक पद्धतीचे जे काही अँटीऑक्सिडंट असते त्यामध्ये आपली इम्यून सिस्टीम जी आहे ती मजबूत करण्याचे काम करतात। मित्रांनो, ही होती आपल्या शरीरातील इम्यून सिस्टीम पांढऱ्या पेशीच्या मदतीने कशी काम करते याची माहिती। मित्रांनो, आता आपण हे पाहणार आहोत की आपल्या आहारामधील कोणकोणते महत्त्वाचे पोषक घटक आहेत ते आपल्या इम्यून सिस्टीम सुधारण्यासाठी मदत करतात। ई जीवनसत्व, यामुळे मॅक्रोफेजिस नावाची जी काही पांढरी पेशी असते ज्यावेळेस ती बाह्य शत्रूंशी लढत असते त्यामुळे तिची काही जी हानी होते ती भरून काढण्याचं काम व्हिटॅमिन ई करते। कॅरोटेनॉइड्स नावाचे हे जे जीवनसत्व आहे मित्रांनो, ते इतर शत्रूंशी लढताना ज्यावेळेस शरीरामध्ये इन्फ्लेमेशन होते किंवा ज्या पांढऱ्या पेशी मरतात त्या पांढऱ्या पेशींचे आणि शरीराचे संरक्षण करण्याचे काम करते। जे लोक 1 ग्राम दररोज व्हिटॅमिन के घेतात मित्रांनो, त्यांच्या इम्यून सिस्टीममध्ये लक्षणीय प्रकारचा बदल झालेला आहे। व्हिटॅमिन के मध्ये व्हिटॅमिन ईचे पुनर्निर्मिती करण्याची क्षमता असते। ग्लुटॅथिऑन नावाचं जे काही जीवनसत्व आहे मित्रांनो, हे जर आपण घेतलं तर आपली इम्यून सिस्टीम मजबूत करण्याचं काम हे करतं। यापुढील जे जीवनसत्व आहे जे इम्यून सिस्टीम मजबूत करण्याचं काम करतं ते म्हणजे CoQ10। मित्रांनो, जसे जसे आपले वय वाढत चालते
तसे तसे शरीरामधील CoQ10चं प्रमाण कमी होत जातं। यामुळे पेशीतील जो महत्त्वाचा घटक आहे मित्रांनो, तो म्हणजे मायटोकॉन्ड्रिया, याला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसला संवेदनशील बनवतात। त्यामुळे इम्युन सिस्टीमला उच्च पातळीवर निर्माण करून पेशीमध्ये ऊर्जा निर्मितीचं काम करते। मित्रांनो, यानंतरचं जे जीवनसत्व आहे ते म्हणजे झिंक। मित्रांनो, जर आपल्या शरीरामध्ये झिंक जर नसेल तर यामुळे जी इम्युन सिस्टीम असते त्या प्रक्रियेला अडथळा निर्माण होतो। त्यामुळे शरीरामध्ये झिंकचं प्रमाण तेवढंच असणं खूप महत्त्वाचं आहे। मित्रांनो, बाहेरील विषाणूशी लढताना शरीरामध्ये जे काही इन्फ्लेमेशन होते ते इन्फ्लेमेशन जर व्यवस्थित करायचे असेल तर पुढील प्रकारचे न्यूट्रिशन सप्लिमेंट घेणे आपल्याला आवश्यक आहे। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं जे न्यूट्रिशन आहे ते म्हणजे इसेन्शियल फॅटी ॲसिड। या फॅटचा वापर करून शरीर ज्या निरोगी पेशी असतात त्यांचं आवरण तयार करण्यासाठी वापरतात। तसेच प्रोस्टॅग्लॅन्डिन नावाचे जे हार्मोन्स आहे त्यासाठी या फॅटचा वापरसुद्धा होतो। आपल्या शरीरामध्ये अल्फा लिनोइक ॲसिड, ओमेगा 3 फॅटी ॲसिड तसेच ओमेगा 6 नावाचे जे फॅटी ॲसिड असते ते शरीरातील इन्फ्लेमेशन कमी करण्याचं काम करतात। तर मित्रांनो, ही होती शरीरातील इम्युनिटी कमी होण्याची कारणे तसेच त्यावरचे उपाय। हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही जवळच्या प्रिय व्यक्तींना तुम्ही पाठवू शकता। मित्रांनो, निरोगी रहा, आनंदी रहा। नमस्कार।